रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आणि त्यांच्या जागी आंचल दलाल यांची रायगड पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। दलाल यांनी यापूर्वी सातारामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले, तर पुणे येथे समादेशक पोलीस बल गट क्रमांक 1 मध्ये कार्यरत होत्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या। या बदलीच्या आदेशामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 2 महिला IPS अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे। रायगड जिल्ह्याला प्रथमच महिला अधिकारी ह्या आंचल दलाल यांच्या स्वरूपाने भेटल्यात। लेडी सिंह म्हणून आंचल दलाल यांच्याकडे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी असणार आहे। आंचल दलाल ह्या उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद जिल्ह्यातल्या शामली मधल्या आहेत आणि तिने पोलीस दलात येण्यापूर्वी नागपूर रेल्वे विभागातही काम केलेलं आहे। आंचल दलाल ह्या सिव्हिल सर्व्हिस 2018 मध्ये देशामध्ये 136व्या रँकमध्ये होत्या। आंचल यांनी सर्वोत्कृष्ट लेडी आउटडोर प्रोबेशनसाठी 1958 बॅच IPS ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे। आंचल दलाल ह्या सातारामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना जुगारांवरती धडक कारवाया सुद्धा केलेल्या होत्या। तसंच महाविद्यालय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकार सुद्धा त्यांनी आटोक्यात आणलेले होते। त्यांच्या कामाचा चांगला अनुभव असल्यामुळे पुन्हा एकदा त्या नव्या जोमानं धडाकेबाज कामगिरी करतील अशी अपेक्षा रायगडकरांना लागली आहे। आंचल दलाल यांना शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्राची खूप आवड आहे। बास्केटबॉल, बॅडमिंटनचे खेळाडू असून ह्यामध्ये दलाल यांनी त्यांचं कौशल्य सिद्ध केलंय। त्यामुळे IPSच्या प्रशिक्षणादरम्यान लांब पल्ल्याची पोहण्याची स्पर्धा आणि घोडेस्वारीमध्ये उत्कृष्ट काम केल्यानं त्यांना पुरस्कारही मिळालेत। याच धर्तीवर त्यांना उत्कृष्ट महिला अधिकारी पुरस्कार सुद्धा मिळालाय।